आता आम्ही गोरेगावला आहेत आणि गोरेगावला पेट्रोल भरतोय। चॅनल प्रथमेशच आहे, गोरेगावचं पेट्रोल पंप आहे। मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज थंबनेलवरून आता तुम्हाला समजलंच असेल, मी आता माऊलीगडाला आलो आहे। इथे बाजूलाच मी बाईक पार्किंग केले, तुम्ही बघू शकता। इथून आता उजव्या साईडला एक वाट आहे, तिथूनच आपल्याला जायचं आहे वरती किल्ल्यावर। या साईडला वाट आहे, तिथूनच आपल्याला किल्ल्यावर बाईक आणली होती आणि तिथं पार्किंग केले तर मी तुम्हाला बोललोच होतो। तर त्याचं हेल्मेट मी इथे बाजूच्या घराला ठेवलं आहे भावाजवळ त्या, तर आता चाललो आहे, तुम्ही बघा सीन पुढचा। सो आता आम्ही इकडे आलो आहोत, समोरच वरतीच आम्हाला माऊलीगड दिसतोय। हे बघा माझ्या मागेच आहे, तुम्हाला दिसत असेल की नाही, धुक्यामुळे दिसणार नाही। तर आता आम्ही चाललो आहोत या वाटेने, ही वाट दिसत आहे ना, या वाटेने सरळ चाललो आहोत, ही वाटच नेल माऊलीगडापर्यंत। सो चला पुढे जाऊया आपण। पूर्ण घनदाट जंगल आहे, असं थोडी भीती तर वाटते पण जाऊ। पूर्ण व्ह्यू बघा, पण मजा येते यार अशी ट्रेकिंग करायला। तर आज आमचे मित्र काय लास्ट टाइम राजगडावर गेले तेव्हा काय माझे फ्रेंड्स होते गडकिल्ले प्रेमी, ते काय आज आले नाही, प्रॉब्लेम झाला होता त्यांचा, त्यांना तर मिस करतोयच।
हरेश भाऊ, प्रशांत भाऊ तुम्ही असतं तर अजून मजा आली. ही समोर वाट गेले तीच आहे का आम्हाला माहीत नाही, पण जी वाटे जाते त्याच वाटेने आम्ही चाललो आहोत. बहुतेक हीच वाट असणार कारण दुसरी कुठे वाट दिसत नाही. सो मला पण नाही माहिती आहे आणि त्याला पण, तो पण पहिल्यांदाच आला ह्या गडावर, मी पण पहिल्यांदाच आलो. सो चला जाऊ बघू त्या वाट जशी नेते तशी त्या जाऊ. 10 मिनिटात गावातून आता 10 मिनिटं झाली निघाल्यास इथे आलोय. इथून वाट समजत नाही, हा वाट इथून खालूनच आहे ही बघा. आणि वरती किल्ला आहे पण अजून काही किल्ला दिसत नाही. इथून पुढे गेल्यावर दिसेल, दाखवतो तुम्हाला. वरती जा, किल्ला वरतीच आहे तो बघा. म्हणजे तिथे दिसत नाही तुम्हाला, धुक्या उन्हामुळे वाटतं दिसत नाही. इथे वरती किल्ला आहे. हा वरतून एक वाट गेले, तिकडून खालून पण एक वाट गेले. हा वरतून पण हीच आहे. हा खाली पण मळलेली वाट आहे. हा ही पण मळलेली आहे. चल सकाळी 6 वाजता घरातून निघालोय. भूक तर जाम लागल्या, काय खाल्लंही नाही काय. ही वाट आहे. नाही रे, मला ही पण आहे रे. वरतीच बघ गड दिसतोय आपल्याला. इथे समोरच एक, ही काय नदी आहे की. इथे पाणी पण आहे पण पिण्यालायकीचं पाणी वाटत नाही. पाणी नाही पण बघूया आपण खाली जाऊन. बहुतेक हा 2 हा जाम इकडनं गवत आहे. आणि तुम्ही यात असाल तर काठी वगैरे काहीतरी हातात घेऊन या, नाहीतर काठी वगैरे लागतंय. सो आलेलं इथे तुम्हाला दाखवतो, थांबा. इथे असं एक दगड ठेवलं आहे. हे का काय माहित नाही, पण कशासाठी ठेवलं आहे असं माहित नाही. पण सो तो ओढा की काय आहे माहित नाही, पर्यासारखं आहे. तिथून आम्ही निघालेलो. ही वाट दिसते मधली थोडी आहे, पण ही एकच वाट दिसते आम्हाला. त्याच वाटेने सरळ चाललोय. आता काय माहित नाही वाट हीच आहे की ती आहे दुसरी आहे, बघू. मच्छरी जाम सोलतायत आम्हाला, पूर्ण मच्छर जाम आहे. चला दमायला खूप झाले, पूर्ण श्वास हे झाले. आणि आता इथं थोडा चढ आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता थोडं स्लिप पण होतात पाय, रेवासारखे आहे खाली. किल्ला इथून तर दिसतोय, म्हणजे आम्ही बरोबर ट्रेकला आहेत. प्रफुल अजून मागे आहे, दमला वाटतं तू. चल ये, चालून दे. तो जाम दमलेला आहे. त्याच्याकडे 2 बॅग आहेत. एक कॅमेऱ्याची बॅग आहे आणि एक प्लस त्याच्यात खाऊ वगैरे त्याने काहीतरी आणलेलं आहे खायला. भूक तर आताच जाम लागली, असं वाटतं की आताच खाऊ बसून. पण थोडं पुढे जाऊया,
वरती अजून खूप चढायचं आहे. किल्ला पण खूप मोठा आहे. जाऊया. वाट तशी सोपी आहे, असं अडचण नाही आहे, पण एकटा असेल तर थोडी भीती वाटते, पण सोबत असेल तर काय एवढं वाटत नाही. तर ऊन पण भरपूर पडलं आहे हां, आता. शक्यतो लवकरच या. लवकर आलेलं बरं आहे. आम्ही आता 10 वाजता खालून निघालेलो आहे ट्रेकला. आता बघू वरती जाऊन किती वाजता आहेत. 7 वाजता तरी ट्रेक सुरू केला ना प्रफुल तरी बरोबर होईल ना. हां बरोबर. 7 वाजता जरी ट्रेक सुरू केला ना तर बेस्ट आहे, कारण चालू केलं तर ऊन एवढं भेटणार नाही. 8:30 वाजेपर्यंत तुम्ही किल्ल्याच्या माथ्यावरती आरामात पोहोचू. 1-1.5 तास लागतो वरती जायपर्यंत, कारण वाढ तर आपल्याला माहिती नाही. आता इथे पुढे एक दिलेलं आहे, थांबा तुम्हाला वाचून दाखवतो. माहुली निसर्ग सेवा न्यास शहापूर. म्हणजे इथूनच ही वाट बरोबर आहे. आम्ही बरोबर वाटेन चाललो. सो थोडा बरं वाटलं. वाट आपण बरोबर. जंगलातून वाट तर सोपी आहे, पण समजत नाही ना. जर 2 वाटा आल्या तर कुठून जायचं कसं काय माहिती नसल्यामुळे कन्फ्यूज होतं थोडं. तर जाऊया ह्या वाटेन पुढेच. जंगल मस्त, पक्ष्यांचा मस्त आवाज येतोय, एकदम मधुर. जंगलातून अर्धी वाट तर कंप्लीट केलेलं आहे आपण. आणि हे आपले प्रफुल फोटोग्राफर जाम दमलेत. चेहरा इकडे दाखवा जरा. भरपूर ऊन आहे. ऊन पण जाम आहे आणि थोडा चढ पण होता, त्याच्यामुळे थोडी विश्रांती घेतोय. पाणी बिणी पितो, पाणी वगैरे पितो थोडं, आम्ही एक एक. आणि काहीतरी आणलेलं आहे ते खातो, खाऊ वगैरे. नंतर थोड्या टायमाने निघूया. तो आता आम्ही इथे थोडं बसलोय आणि भूक जाम लागलाय. जंगलातून वर अर्ध्यापर्यंत आलो आहोत आम्ही. आणि आता काय भावान थोडा खाऊ आणला नाही, तो खातोय. काय आहे, लाडू आहे आणि चिवडा आहे, या खायला. प्रथमेश तुझं आवडतं काय याच्यामध्ये? लाडू. फेवरेट. बोल बोल. मित्रांनो, आता चिवडा, लाडू आणि हे पट्टी समोसे आणलेले आहेत. मला तर बाबा लाडू आवडतो. तुम्हाला काय आवडतो कमेंटमध्ये सांगा. जंगलातून आता पुढे आलो आहे. इथे आम्हाला थोडं झाडावर लिहिलेलं दिसलं, हे बघा, तुम्ही बघू शकता. माहुली निसर्ग सेवा न्यास शहापूर. आणि इथेच एक झाड असं म्हणजे छोटंसं तोडून ठेवलं. कुठलं असणार बहुतेक, वाटेतच आडवं आहे. निसर्ग सेवा न्यास शहापूर. दुसरा रस्ता. जंगलाचा प्रवास करताना खूप थकायला होतं आणि मच्छर इथे खूप आहेत. जरा 2 मिनटं जरी बसला ना पूर्ण सोलून काढतात. हा बघा, तुम्ही बघू शकता, पूर्ण आता खाज उठते अंगाला मच्छरने. आता थोडं दमायला झाले. थोडं ड्रिंक माझा पितो आणि सुरुवात करतो डबल. प्रफुल जमायला झालं. हालत जाम झालंय त्याची, तो पूर्ण थकलाय.
काय झालं भावा? अरे असं कधी करता काय रे? हा खूप दमायला झालं यार. हा पाय बी जाम दुखायला लागलेत. रडकुंडीला आलं पूर्ण. थोडा आता गडावरच्या पायथ्याशी म्हणजे इथून गड एकदम क्लिअर दिसतो. जरा बरं वाटलं आलं तर. हे बघा मागेच गड आहे दिसला एकदम. आणि हा एक मागे एकच किल्ला आहे तो जॉईंट आहे. बघ इथं खाली दरी बघ असलेला मागे जाम. आणि इथं खाली जरा तरी पाय स्लिप झाला, जरा तरी पाय स्लिप झाला काय गेला. हे बघा खाली गेला का गेला का डबल आलाच नाही तो. मग वरती किती वरती आलेत आम्ही. हा मागचा बघा सह्याद्रीचा कसा दिसतो. चल प्रफुल्ल दमला. मागे बघू शकता इथून स्टेट खूपच उंच आहे. म्हणजे वरती असा चढाण आहे त्याच्यामुळे दमायला जाम होतोय. त्याच्याकडची मी एक बॅग स्वतः घेतली अजून. म्हणजे आमच्या दोघात 3 बॅग. त्याची एक कॅमेराची बॅग. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मागचा. इथं थोडं वाकून जायला लागेल. पूर्ण घनदाट झाडी आहे पूर्ण इकडे बघा. जंगल पूर्ण. शक्यतो हातात काठी घ्या कारण जंगल आहे, काही सांगता येत नाही. खूप वाजले. सो हा बघा इथं असे दगड ठेवलेत त्यांनी. तर इथे गणेश दरवाजा खाली वाट जाते ही गणेश दरवाजाकडे. तर पाठी गेला त्याने. पाठी पण दिसत नाही. इथं पिंड आहे. इथं लिहिलेलं आहे शंभुदुर्ग प्रतिष्ठान राजवाडा. हा राजवाडा आहे बघा. आणि आता हा राजवाड्याकडे जातो. आणि हा रोड आहे ना हा सरळ महादरवाजाकडे जातो. इथं तुम्ही बघू शकता इथं लिहिलेलं आहे तसं महादरवाजाकडे. सो इकडूनच आम्ही जाणार आहे. हा रोड माहुलेला आहे. तर गडावर कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये असं लिहिलेलं आहे. सो नमस्कार मित्रांनो, आता आपण महादरवाजाजवळ आलेलो आहोत. आणि दरवाजाजवळ इथं बघू शकता तुम्ही पिण्याचे पाणी आहे. इथे लिहिलेलं आहे शंभुदुर्ग प्रतिष्ठान ठाणे पिण्याचे पाणी.
हां. इथे आता पुढे या तुम्ही, इकडे या, दाखवतो. इथे शिवलिंग आहे आणि नंदीची मूर्ती आहे. थोडा पुढं आलात या. महाराजांचे दर्शन घडेल तुम्हाला. महाराजांची एक मूर्ती आहे इथे, या दाखवतो. माऊलीगडाचा हा मेन दरवाजा आहे, महादरवाजा. हा इथे खाली, हा इथून पहिली शिवकालीन वाट इथूनच होती मेन, ती आता बंद झालेली आहे. इथे लिहिलेलं आहे, काम करा लाख मोलाचे, गड किल्ले संवर्धनाचे, महादरवाजाकडे. इथे तुम्ही वाचू शकता. पुढे तुम्हाला दाखवतो. सर्वांना कलकलीची विनंती आहे की आत्ताच मी आता खाली जाऊन आलो महादरवाजाजवळ, तर पुढे येताना मला तिथे कचरा खूप दिसला. तर एकच विनंती आहे की गडांवर येता या, पण इथे महाराजांनी बांधलेल्या गडांवर तुम्ही कचरा करू नका. फक्त एवढंच सांगायचं आहे. हे महाराजांचे गडकिल्ले आहेत ना, त्यांचे पावित्र्य जपलं पाहिजे आपण, एवढं.